आज आपण कटोरी ब्लाउज किंवा फोर टक्स ब्लाउज असं काही नाहीये, फक्त मी स्टिचिंग मध्ये कटिंग मध्ये काय बदल करायचे. कधी तर तुमचा ब्लाउज पाठीमागून वर जातो किंवा पुढच्या साईडनी गळा खाली झुकतो, शोल्डर खाली झुकते छातीच्या साईडला. अशा समस्या जेव्हा येतात ना, तेव्हा कटिंग मध्ये काय सुधारणा करायची किंवा काय उपाय पर्याय त्याला आहे, तो मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत राहा, अजिबात स्किप करू नका. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब न करता जर बघत असाल तर पहिलं सबस्क्राईबचं बटन दाबा आणि बेल आयकनची घंटी दाबा. चला तर मग वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया. मी गीता फॅशन मी या चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर इथं तुमची उंची किती असू शकते, जी तुमची उंची असेल त्यामध्ये तुम्ही 1 इंच प्लस करून उंची टाकून घ्यायची. तर माझी उंची आहे 13.5, मी 14.5 वर खूण करून घेतलेली आहे. तर त्याच मापाचा मी कागद कापलाय. आता इथं मी माप टाकत तुम्हाला सांगणार नाहीये की माप टाकायची आणि मग काय करायचं. तर तुम्ही तुमची जी माप टाकून घेता तसं माप टाकून कटिंग करून घ्या. मी हे बोलत कटिंग करून घेते. मी फक्त तुम्हाला माप काही सांगत नाहीये. ज्या मापाचं तुम्ही कटिंग करणार आहात त्या मापाची तुम्ही कटिंग करा. फक्त मी बॅक साईड काढून घेते सगळा हा अंदाजे, आणि त्याच्यावर काय बदल असतो हे पण मी तुम्हाला दाखवते. या पद्धतीने आपला हा चौकोन तयार असतो याचा. आणि आपण हे करायचंय, फक्त यामध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे की ब्लाऊज पाठीमागून वर का जातो, हे पाठीमागच्या भागामध्ये काय बदल करायचे हे दाखवणार आहे. तर साधारण आपले हे असं कटिंग असतं. आता इथे गळा पण काढून घेते आणि त्या कटिंग वर काय बदल करायचा हेच फक्त दाखवणार आहे. परत सांगते, तुम्ही म्हणाले नको की तुम्ही माप काहीच सांगितली नाही. हे मी कटिंग करून घेते अगोदर, म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी काय दाखवायचा प्रयत्न करते ते. मी थंबनेलला फोटो लावलेला आहे, त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल तुमची समस्या किंवा तुमच्या जे अशा समस्या तुमच्याकडे पण येत असतील कस्टमरच्या, तेव्हा काय करायचं हे तुम्ही या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहात. तर साधारण आपला पाठीचा भाग असा निघालेला असतो माप टाकून कटिंग केलेला. इथे आपण हे करणार आहोत, टक्स पण देणार आहोत. तर टक्स पण देऊन घेऊया. टक्स देण्याची पण पद्धत असते स्टिचिंगच्या वेळी. हा जो टक्स देतो आपण तो पूर्ण असा टक्स द्यायचा नाही टोकापर्यंत, असा म्हणजे इथून अशी बाहेर नाही न्यायची. तर इथून थोड्या अंतरावर खालीच सुई बाहेर काढायची, तिथून सरळ द्यायची टक्स. ही पद्धत असते टक्स द्यायची. त्याच्याने सुद्धा तुमचा 25% ब्लाऊज व्यवस्थित होणार आहे. पाठीमागे चढणारा ब्लाऊज वरती जो चढतो तो. आणि दुसरं एक सांगते मी, आता आपण ही टक्स मारल्यानंतर जेव्हा अशी टक्स बंद करतो म्हणजे मारतो टीप, तेव्हा बघा ब्लाऊज, आता हे तर मी सरळ कट केलं, हे बघा पट्टी ठेवून दाखवते. ह्या बाजूने बघा अजिबात खालीवर नाहीये, एका रेषेत मी हे कटिंग खालचं कमरेचं घेतलेलं आहे. पण ही टक्स मारल्यानंतर बघा काय होतो परिणाम. आपण हे असं पट्टी लावली परत की हा कागद बघा इकडून दाखवते, हे बघा अशी पट्टी लावली, या साईडने मी पट्टी सरळ लावली, पट्टी तर सरळ रेषेत इकडे गेली, पण हा एवढा कागद आपला एक्स्ट्रा राहिलेला आहे खाली. इथून तर सरळ आलेली आहे पट्टी, पण आपली रेग बघा कुठे जाते, वर जाते, दिसली. आता ही रेग मी तुम्हाला लाईन करून दाखवते. अशी एवढा कागद किंवा एवढं कापड आपलं एक्स्ट्रा होतं हे टक्स मारल्यानंतर. डीप नेक असेल तेव्हा हा जास्त इकडे झुकतो ब्लाऊज खांद्यावर आणि इथून खाली झुकतो असा. तर एवढं आपलं हे एक्स्ट्रा झालेलं असतं कापड, ते कापड कट करून टाकायचं. या पद्धतीने कट करून टाकायचं, घाबरायचं नाही. आणि हे कट करून झाल्यानंतर ही बघा पट्टी आता एकसारखी बसली, दिसते खालीवर कुठं. त्यामुळे काय होणार आहे, तुमचा ब्लाऊज इथून वर सरकणार नाहीये, एका रेषेत दिसणार आहे. हा मेन प्रॉब्लेम होतो, तुम्ही हे कट करत नाही, एवढंच कापड कट करत नाही, त्यामुळे ब्लाऊज इथून असा वर सरकतो. शिवाय अजून एक दुसरं बेनिफिट काय मिळतं आपल्याला, तर बघा इथे जेवढं अंतर कमी राहील फिटिंगच्या वेळी तेव्हा एकदम परफेक्ट फिटिंग होणार आहे. इथे अजिबात चुन्या येत नाहीत, काकेच्या खाली अजिबात चुन्या येत नाहीत ब्लाऊजला. हे दोन आपल्याला फायदे होतात. तर हे झालं पाठीमागून ब्लाऊज वर का जातो याच्यावर मी तुम्हाला पर्याय सांगितलाय आणि परफेक्ट कटिंग सांगितलंय. एवढासा कागद आपल्याला प्रॉब्लेम करून देतो. तर आता त्याच्या नंतर पुढच्या भागाचं सांगते. आता आपण पुढच्या भागाला पाठीमागचाच भाग
छापून घेत असतो, तर मी खाली एक्स्ट्रा कागद ठेवलाय. तुम्ही पण नेहमी एक्स्ट्रा कागद ठेवत जा आणि जसा आहे तसा छापून घ्यायचाय. मग तुम्ही याच्यावर 4 टक्सचा ब्लाऊज शिवा किंवा मग कटोरी शिवा, दोन्हीसाठी हीच हे करायचंय, पर्याय तुम्ही निवडायचाय. जर तुमचा पुढून ब्लाऊज झुकत असेल खाली छातीच्या दिशेने तर शोल्डरची टीप पण खाली येते बघा गळ्याकडे, आणि गळा पण खाली किती लहान केला तरी गळा मोठाच होतो बघा. तर तो का होतो, तर पाठीमागचा गळा वर चढतो आणि पुढचा गळा खाली झुकतो. तर एक तर हे पण कारण असतं, हे कटिंग करत नाही पाठीमागे आपण. आणि दुसरं एक कारण सांगते मी तुम्हाला काय होतं ते. जसं आहे तसं आपण पेपर छापून घेतलेलं आहे. इथं रेष ओढून टाकते उंचीची. आता हा गळा आहे पाठीमागचा, आपल्याला पुढचा गळा टाकायचा. पुढचा गळा टाकून 7 वर टाकूया. 7.5 असेल तर 7 वर गळा. साधारण इथे आपण आतमध्ये येत असतो. इथलं काही मी सांगणार नाहीये मुंड्याच्या जवळचं, कारण ते जर बघायचे असतील कटिंग तर भरपूर व्हिडिओ आहे. तुमच्या समस्येसाठी मी व्हिडिओ काढते. हा पाठीमागून ब्लाऊज चढतो वरती आणि पुढून पण ब्लाऊज खाली खेचला जातो, गळा मोठा होतो छोटा केला तरी. आता इथून आपल्याला हा पुढचा मुंडा आहे, बरोबर. आता एवढं मी कापून घेते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हा आतला मुंडा कापून घेणार आहे पुढच्या भागाचा. तो कसा काढला, काय काढला हे प्रश्न विचारू नका. तुम्हाला जर बघायचे असतील तर दुसरे व्हिडिओ बघा माझे. इथे पण मी काय दाखवणार नाहीये, त्यामुळे इथेच कट करणार आहे. आपल्याला फक्त प्रॉब्लेम काय आहे तो दाखवणार आहे. आता तुम्ही जर 4 टक्सचा ब्लाऊज शिवत असाल तर तुम्ही इथून खाली टक्सचा पॉइंट काढायचा आहे बरोबर. तर तो टक्सचा पॉइंट कसा काढायचा, तर समजा तुमची जर 36 छाती असेल तर त्याचा चौथा भाग, तर 9 चौक 36 9 येतात आणि प्लस त्यामध्ये 1.5 इंच करायचे. आता समजा जर 40 छाती असेल तुमची तर 40चा चौथा भाग येतो 10 प्लस त्यामध्ये आपल्याला 1.5 इंच करायचे. या पद्धतीने टक्सचा पॉइंट काढायला शिका पहिला अगोदर. तर आता मी 36चा पॉइंट घेते 9, त्यामध्ये प्लस 1.5 इंच करते तर 10.5 वर खूण येते माझी, बरोबर. आता इथून खाली मला जर तुम्हाला कटोरी ब्लाऊज शिवायचा असेल किंवा 4 टक्सचा ब्लाऊज शिवायचा असेल तर आपण काय करत असतो, ही आपली उंचीची टीप आहे, रेग आहे, तिथून आपण 2.5 इंचावर क्रॉस पट्टी टाकतो. दोन्हीकडे 2.5 इंचावर खूण करून घ्यायची आणि क्रॉस पट्टीची लाईन आखून घ्यायची अशी. हे तर नेहमी प्रत्येक ब्लाऊजला आपण असंच कटिंग करत असतो. फक्त मी तुम्हाला त्याच्यावर उपाय दाखवते. आता ही झाली क्रॉस पट्टी. इकडून काच बटनच्या बाजूने आपण 1 इंच वर घेत असतो क्रॉस पट्टी किंवा 1.5 इंच घेत असतो. तुम्ही किती इंच घेत असाल त्याच्यावर तुम्ही क्रॉस पट्टीचा असं मार्क करून घ्यायचं इथं. आता ही आपण क्रॉस पट्टी कट करून घेणार आहोत, पण मी तुम्हाला हेच कारण आहे की तुम्ही हीच क्रॉस पट्टी कट करून घेता, ह्या एवढ्यामध्येच तुम्ही ब्लाऊज बसवता. त्यामुळे काय होतं, परफेक्ट टक्सची उंची बसत नाही. मग कटोरीची असू दे किंवा 4 टक्सची असू दे, परफेक्ट टक्सची उंची इथून खाली तुम्ही बसवत नाही. म्हणून मग ब्लाऊज छाती काय करते, तेवढा ब्लाऊज खाली ओढून घेते आणि मग इथून खाली ब्लाऊज सरकतो. त्याचमुळे शोल्डरची टीप पण खाली येते, पुढच्या बाजूला झुकते आणि गळा पण तुम्ही 6चा जरी काढला तरी 7 इंच 7.5 इंचापर्यंत खाली खोल गळा होतो. मग पुढून अजिबात चांगलं दिसत नाही लेडीजला. त्यामुळे काय होतं, हा मेन प्रॉब्लेम असतो. तर त्याच्यासाठी काय करायचं असतं, तर आपल्याला बस्ट पॉइंट जेवढा महत्वाचा आहे, हा जो बस्ट पॉइंट जेवढा महत्वाचा आहे तेवढाच महत्वाचा बस्ट राऊंड सुद्धा महत्वाचा आहे. एवढा इम्पॉर्टंट राऊंड सुद्धा असतो. तर राऊंड कसा काढायचा हा पण एक प्रॉब्लेम आहे. तर मी बघा बस्ट पॉइंट वर आपण कटोरी जर असेल, समजा ही कटोरी अशी आहे, अशी इथं आहे, तर हा बस्ट पॉइंट आलेला आहे आपला. तर इथून खाली राऊंड कितीचा असू शकतो हे कसं काढायचं, तर आता हा पॉइंटचं आपण रेग दिली फक्त. नेमका पॉइंट कुठे कसा देत असतो, तर छातीचा 10वा भाग. मग तुमचं किती छाती असू दे, 36 असेल तर 3.6 येणार आहे आणि 40 असेल तर 4 येणार आहे आणि 42 असेल तर 4.2 येणार आहे 10वा भाग. हे लक्षात घ्या. आता मी 36च्या मापाने 3.6 वर खूण करून घेणार आहे, तर इथं येणार आहे बरोबर. आणि वरून उंची टक्स पॉइंटची इथं आलेले आणि ही इकडून 10वा भाग आलाय. आता इथून खाली आपल्याला किती घ्यायचं, तर किती घ्यायचं, तर हे अंतर आपण किती घेतलं, 3.6 घेतलं बरोबर. आता तुमचा समजा 42 साईजचा ब्लाऊज असेल तर तुम्ही हे अंतर किती घेणार आहात, 4.2. तर मग या पद्धतीने तुम्ही हा पॉइंट इथे घ्यायचा आहे
आणि आता मी 36च्या मापाने दाखवते, तर 3.6 मधून वजा 1 इंच करायचं, तर उरतात 2.6 म्हणजे साधारण 2.5 इंच. तर ही जी टक्सची जी उंची आहे ती आपली उंची आलेली आहे 2.6 वर, बरोबर. आणि तिथून खाली आपल्याला क्रॉस पट्टी जोडण्यासाठी मार्जिन पण पाहिजे, म्हणून ही इथं कट करायचंय मग तुम्ही. आणि आता इथे आपले जो टक्स टाकणार आहोत आपण 1.5 इंचावर इकडं, तर तो जो टक्स जो असतो तो सुद्धा टक्स ही जी उंची मधली भरली तेवढ्याच उंचीवर कट करायचा. आता ही उंची भरली 3 इंच, तर इथे सुद्धा 3 इंचच टाकायचं आहे या रेगेवर. या साईडला पण 3 इंचच टाकायचं. मी बघा प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुम्हाला हे अगदी आवर्जून नेहमी सांगत असते की तुम्ही या बाजूला पण टक्स तितकाच उंचीचा तुम्ही कापला गेला पाहिजे तुमच्याकडून, तरच तुमचा ब्लाउज परफेक्ट बसणार आहे. शोल्डर खाली उतरणार नाहीये पुढच्या बाजूला, खांद्याकडे नाही म्हणत आहे मी, पुढच्या बाजूला छातीच्या बाजूला शोल्डर उतरणार नाही. किंवा मग तुमची जर बस्ट बसलीच नाही त्या कटोरीमध्ये, तर ती बस्ट काय करणार आहे, कापड खाली खेचून घेणार आहे ब्लाउजचं, मऊ असतं आपलं, त्यामुळे मग पुढून ब्लाउज खाली उतरतो. ह्या समस्या आहेत. तर हेच फक्त तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही ही टक्सची जी उंची आहे ती परफेक्ट प्रत्येक मापानुसार झाली पाहिजे. आता हे मी 36चं दाखवलं. उदाहरणार्थ तुमचा जर 42 आहे ब्लाउज, तर त्याचा 10वा भाग इथून इथे किती येणार आहे, 4.2. तर मग इथून इथं उंची किती येणार आहे सांगा बघू. वजा 1 केल्यावर येणार आहे 3.2, म्हणजे साधारण 3.25 येणार आहे. त्यामध्ये आपल्याला थोडं मार्जिन लागणार आहे, म्हणजे 3.5 आणि 1 ची ही उंची होणार आहे. म्हणजे ही उंची कुठे आली, इथं आली बघा. तर आता साधा प्रत्येक मी बरेच व्हिडिओ बघितले युट्यूबवर, लगेच सांगतात की 3 इंचाचा टक्स दिला की संपलं. असं नसतं, प्रत्येक मापानुसार टक्स द्यावा लागतो. मग तुमचा 44चा जर छाती असेल तर 4.4 10वा भाग येणार आहे, त्यातून 1 इंच वजा केलं तर 3.4 वर, हे बघा 3.4 इथं येतं, 3.5 ला 1 रेग कमी इथं येणार आहे टक्स. आणि त्यामध्ये मार्जिन पण पाहिजे क्रॉस पट्टी जोडायला, म्हणजे आपल्याला 4.25 इंचाचा टक्स पाहिजे. 44 छातीला, 44-45 छातीला 4.25 चा पूर्ण टक्स आला तरच तुमचा टक्स बसणार आहे. हे लक्षात घ्या. जसं जसं तुम्ही आता ही कटोरी 36ची इथून कट होणार आहे, हा समजा अशी इथून इकडं कट होणार आहे. आता हा 42चा इथून अशी होणार आहे, अशी. आता समजा 44 असेल तर अजून खाली वाढणार आहे. जेवढं तुम्ही माप तुमचं वाढेल तेवढी कटोरी खाली जाणार आहे. आणि हा बस्ट पॉइंट पण खाली येणार आहे तसाच. तुम्ही म्हणाल एवढी उंची कशी काय करत जायचं खाली, तर बस्ट पॉइंट पण तेवढाच उतरणार आहे ना खाली. हे बघा आता 44चा 11 प्लस आपण 1 इंच केलं तर 12 वर आली खूण, मग तिथून खाली एवढा टक्स येणार आहे. असं या पद्धतीने टक्स खाली उतरत जातो आणि मग तो टक्स आपला 3 इंचाचा भरत जातो. हे लक्षात घ्या. अशा पद्धतीने हा जो राऊंड आहे तो राऊंड मोजणं पण गरजेचं आहे. हा जर राऊंड बसला व्यवस्थित छातीवर तर तुमचा ब्लाउज इथून शोल्डर, ही जी शोल्डर आहे ती पण अशी पुढे येणार नाही. इथे दिसते बघा ती टीप, तशी येणार नाही. आणि हा गळा तुम्ही इथं जर 6 इंचाचा काढला तर तेवढाच, जेवढे हे शोल्डर पुढे आले तेवढा हा गळा खाली उतरणार आहे. असा आलं लक्षात. मला वाटतं तुम्हाला हे सगळं समजलं असेल. तर या पद्धतीने तुम्ही कटिंग करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा मित्र-मैत्रिणींसोबत. आणि सबस्क्राईब केलं नसेल अजून तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनची घंटी दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट भेटत राहतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.